कथा नित्य शिवजी गावे मे सुन सुन निज जन मतवारू मे सुन सुन निज जन मतवारू हे राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती महाबली प्राणदाता सकला उत्तमे गणे अक्षनारे दुःखारे दुःख वैष्णवदायका वेदनाता हरे रूपा सुंदरा जगदत्ता लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना बुंडजेला पावडा परितोषका वजांगे उतले बाहो आवेशे लोकडा ब्रह्मांडे मायिनी नेनो आवळे दंतपंखे प्रकारे पर्वता ऐजा नेटका सटपासरू कोटीच्या कोटी उद्धाने हे पावे उत्तरेकडे दीवाना में दीवाना सितारा में
मुरमुऱ्याचे घे आपले गेट बंद कर देना की चढून देना दोनों गेट बंद हो आई 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 बाबा उभे राहा ना. चला बहुत होगा नंदन तेज प्रताप महाजगवंदन रंग जरा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे सहस बदन तुम्हारा जस गावे बस कही श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा Be
बोलो बजरंग बली की या भिंतीवर घ्या ना. वंडी वंडी झालं झालं हळू 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 आता मी आराम कर जाता घरी आला स्वस्ति प्रिया विनाध्या धर्म कल्याण वर्धिदान कप्रिया नित्यत्वहस्ते प्रवन्तुना वाणी गजास्य पुरवो शारदे मंगल विजय जैन विजयताया शुभमुच्यते नमो जरे सुचर्वं सर्वारिष्टशान्त्यर्थं शान्ति मंत्र श्रवणे विनियोगः देवतानां नमस्कार यान्ते विजवे देवा यान्ते ब्रह्म यान्ते सर्वतो यान्ते यानो अभयं गुरु गुरुप्रयाभ्यो भयन्ना गुरुभ्या सुशान्तिर्भवतु पात्रे नमस्कार करायचा मातृदेवो भव आचार्य देवो सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः गणपती तत्परं करायचा सुमोगस्य एकदत्त शाकपिलो गजानन भारतवर्षे भरतघट्टे जम्बूद्वीपे दत्तकारुण्यते धेत्रीप्रमाणे क्रोधी नाम संवत्सरे रवि दक्षिणादित्यर्थं गणपती स्मरणं च करिष्येत गणपतीचं ध्यान करायचं हरी ओम गणानान्त्वा गणपतिको हवामहे प्रियाणां प्रियपतिको हवामहे निलेनान्त्वा निलेपतिको हवामहे विनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु दीपनादाय नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारान् करोमि हरि ओम करायचा गणपतीचे गोदावरी तमेव वन्दना प्रतिवर्मुखे अमामृतात् प्रार्थना पूर्वक नमस्कारान् करोमि पोळीवर पाणी घालायचं एताकानच महिमा दोजायं चकोरुगायामि ते आत्मनीं समर्पयामि शुद्धोदकगङ्गोदकस्नानं समर्पयामि पयालि पञ्चामृत स्नानं वा
ऊर्जमे ज्योतिराजमे मयजमे रजपूज्य प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि। बोलो श्री रामचंद्र भगवान की जय। उभाभ्यामुदते नमो बाहुभ्यां तव धन्वने मानोपीरान्नुद्रभामिनोपदीर्यः विमन्तः सदमित्वा हवामहे नमो हिरण्यवाहवे मदेपतीनां पतये नमो नमो हरिकेशायूपवेदिने पुष्टाणात् पतये नमः नमो बब्लुसाय व्याधिने नानां पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगदां पतये नमो नमो रुद्राय सताहिने क्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्ते वनानां पतये पतये नमो नमः उच्चैर्भोगाय क्रन्दयते पत्नीनां पतये नमः नमः कृष्णाय तया धावते सत्त्वानां पतये नमो नमः सहमानाय निव्याधिन अव्याधिनीनां पतये नमो नमो निखङ्गिने ककुभाय स्त्रीणानां पतये नमः नमो कञ्चते परिवञ्चते स्थायूणां पतये नमो नमो निखङ्गिने ककुभायते नानां पतये नमो नमो निखङ्गिन इकुधिमते स्करात्पुष्भ्यो मृषता पतये नमो नमो श्रीमद्भ्यो नक्तञ्चद्भ्यो विकृन्दानां पतये नमः नमः उष्णिकिने गिरिचराय कुरुन्ता आतन्वानेभ्यः प्रतिददाने भिक्षवो नमो नमः आयच्छत्यो सत्पिक्षवो नमः नमो पितृभ्यो पितृभ्यो नमो भक्तोधते सुवते धायि पदगांगराजे अस्मावन्तु देवाः पूर्णचन्द्रमा देवता प्रभवो देवता रुद्रा देवता विद्या देवता मरुतो अस्मान् दत्तो प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि नमः करुणा अवमर्याद जवृडय तवा मम जुराजति समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि देवताभ्यो नमः देवेभ्यो 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 ब्राह्मणेभ्यो नमो नमः देवता प्राणप्रतिष्ठा रंगभूतम ब्रह्मशिला धर्मशिला पूजन अहम वरिष्ये भूर से भूमिर से विश्वधाया विश्वध्या भुवनस्य क्षत्रिय पृथिवीन्द्र च पृथिवीन्द्र को पृथिवी माहि को दे शांत करा अरे गुरुजी इधर की लाइट नहीं चालू है क्या? नहीं आता ही दो मिनट शांत रहो चलो न्यास करा
प्रतिष्ठायाम शुभ पुण्यतिथो मुख्य प्राणवजंगवरी महाब्रह्मदेवताभ्यो नमः सूर्या जन्मसोया सकल तत्त्वदेव गायते तत्त्वन्यासम् ये ले ये और आया है बत्ती का पैसा देखूंगा मामा क्यों डायरेक्ट चैनल में देखने वाला आदमी तो सिया बजरंग बली की जय बोल बजरंग बली की जय आज बली का ही दिन है जैसे लिया कल जैसा बांधना था बोलो बजरंग बली की जय उचलायचे आपल्याला वर बोल बजरंग बली की जय रामचंद्र भगवान की जय रामचंद्र की जय बटन दो उसके बाद तो बोलो पंचमुखी हनुमान छिपे दो दिन भगवान श्री पंचमुखी हनुमत देवता प्रतिरंतरेण हस्तप्रक्षालनम् अतमूर्ति ओम परमोष्टुरुद्रशुभ्यो नमः ओम मुरुगुरुस्ताम चंदोभ्यो नमः मुखी ओम क्रियामयो प्राणाख्य देवताय नमः हरदि ओम आम बीजाय नमः गुये ओम ह्रीं शक्राय नमः पादयोः ओम क्लीं कीलकाय नमः सर्वांगे ओम पृथिव्यात्तो विलवायो आकाशात्मने नमः कुष्ठाभ्यां नमः हृदय ओम अंकं खं गं घं आं पृथिव्याप्ति विलवायो आकाशात्मने कुष्ठाभ्यां नमः हृदयाय नमः ओम ईं जं झं जं झं ईं शब्दस्पर्शरूप सौगन्धात्मने कर्जनिभ्यां नमः शिरसि ओम ओम टन 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 धन ओम श्रोत्रचक्षुष्चक्षुर्जुह्वाघ्राणात्मने मध्यमाभ्यां नमः शिखाय ओषध ओम ऐं तन थन धन धन्नं ऐं वाक्पाणि पाद पायोपस्थानात्मने अनामिकाभ्यां नमः कवचाय ओम पं 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 ओम वचनात् दान विहोरात् स्वर्गात्मने दात्मने कनिष्ठिकाभ्यां नमः नेत्रात्रयाय ओषध ओम आम यम रम लम वम शम शम सम हं ह्रं क्षं सः मनो बुद्ध हंकार चित्तात्मने करकलवृष्टाभ्यां नमः अस्त्राय भटबुद्धि मनोमनो प्राण य प्राणाः पुनर्बीजानि ओम आम ह्रीं क्रूं अस्य भगवान श्री पंचमुखी हनुमत मूर्ति मध्ये वाङ्मनः वर्तिं खल्परिमुद्रोदनजिह्वाघ्राण पाणि पाद पायोपस्थानानि यै वागन्त्य सुगन्धिरन्तिष्ठन्त स्वाहा ध्रुवाचं स्मरण करा ओम ध्रुवादि ध्रुवोयञ्जलमानोऽस्मिन्नायतने प्रजया पशुर्भूयात हृदयत्या वा पृथिवी मूलस्य सदिरसि विश्वजनस्य छाया ध्रुवाय नमः नमस्कारान् करोमि अस्तु ऋतस्याधिकनील वैशकृता अधिरक्षरं मे देहि सकलोपचाराधिगन्धाक्तिर्वयोः सम्पूज्य कालभोगार्थे मधुनिवेद्यनिधायो सत्यं
भवन्तु देवाः रुद्र हनुमान की ओम सुरमाय नमः ओम सर्पाय नमः ओम अगत्यै नमः ओम दैत्यै नमः ओम चंद्रगाय नमः ओम बलविंसाय नमः ओम इंद्राय नमः ओम अगनये नमः ओम यमाय नमः ईशानाय नमः ओम ब्रह्मणे नमः ओम अनंताय नमः योगे योगे तव ओम काकरुण्डिकाय नमः ओम अष्टग्रीवाय नमः ओम हयग्रीवाय नमः ओम नाराय नमः ओम शंकराय नमः ओम कोटराक्षै नमः ओम उज्जाय नमः ओम विकटलोचनाय नमः ओम शुष्कोदर्यै नमः ओम नलजम्भाय नमः ओम स्वदंप्राय नमः ओम मानराननाय नमः ओम वृक्षाक्षै नमः शैन्यै नमः ओम भूतगाय नमः ओम बाणहस्ताय नमः ओम दंडहस्ताय नमः ओम प्रचंडाय नमः ओम दंडविक्रमाय नमः ओम वर्धनपायिने नमः ओम साधजाय नमः ओम गर्भवक्षाय नमः ओम शवाय ओम प्रकाशरूपाय नमः ओम प्रकाशाय नमः ओम प्रत्यये नमः ओम विश्वेश्वराय नमः ओम विश्वकाय नमः सियावर रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र सुखदो वरदो भवता आमेन पूजन पूर्वक बलिदाने हो क्षेत्रपाल हरे बोलणे करीश्वे तामनामध्ये सोडून द्यायचा एक गंधाक्षर परिवाराय साय भाय शिवगाय इवं सनी कुमार भक्तनामेन भवो वरदो भव अनेन सर्वाणि मनिया अनेन पूजन पूर्वक बलिदानेन भूत प्रेत शास्त्राग्निनागिनी पूर्वमांगल वेदानारिचे कनकाचं दोघांचे पैसे आहे ना म्हणून जमतात ते हमारा दोन करायला चाहिए सियावर रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय पंचमुखी भगवान की जय
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो पंचानना हो विभूतिमाला जटा सुंदर नंबर धरा हो जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा सत्राने उद्दाने हुंकारा वने कर्मा हुंकारने गुणरणे घराने हरे राम बोलो राजा पवन सुत हनुमान की भगवान की आज के आनंद की संतन की विद्महे वायुपुत्राय धीमहि मुख्य प्राण महारुद्रा विद्यमुखी हनुमंत देवताभ्यो नमः मंत्र पुष्पांजलि कर्मचारी त्यांच्या हाताने पलसारून आलेले ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष श्री लक्ष्मणजी चव्हाण हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. साधू संत येतात दारी तेच दिवाळी विद्येप्रमाणे आता हा मंदिर जागृत झालेला आहे. आता भक्तांनी सुद्धा हिंदू धर्मांनी सुद्धा आता जागृत झाले पाहिजे. हनुमान चालीसा टाळ्या वाजवा. चलो मधुरंग बली की रामचंद्र भगवान की हर हर. यानंतर संस्थान महाराज गणपतीचे महाराज श्री मोहनगिरी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व कार्य ओम गण गणपते नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामचंद्र भगवान की जय.
नमस्कारं करोमि एकच गाणी झालं गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शंकरं शंकराचार्यं नमस्तुनंदाय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्ष शिरोरि महावे सहस्रनामं मार्गतुल्यवेगं जितेन्द्रं बुद्धिमतामृष्टं वातात्मजं वानरोत्तमकं श्रीरामदूतं शरणच्या पावन भूमीमध्ये आज या ठिकाणी कीर्तनात्मक 3 दिवसाचा या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी आपला श्री पंचमुखी मारुती महाराज यांचा या ठिकाणी हा सोहळा चालू आहे. आणि या सोहळ्यामध्ये आज श्री मारुतीरायांची या ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली. तसेच मारुतीरायांचा जो कळस असतो तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे, म्हणजे कळस या ठिकाणी बसला. आपण घराची वस्तू शांती केली तर आपण म्हणतो की घराचं काम पूर्ण झालं. या ठिकाणी मूर्ती बसली आणि कळसाचं काम झालं म्हणजे मंदिराचं पूर्ण काम झालं, म्हणजे पूर्णत्वाला आलं. आज आपल्या या गावामध्ये पंचमुखी हनुमंताचं या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा झाली. नक्कीच आपल्या या अजिंठा नगरीमध्ये पंचमुखी मारुतीरायाने ज्यावेळेस आपला रक्षणासाठी म्हणजे साक्षात भगवंताच्या रक्षणासाठी हनुमंतरायांना म्हणजे आपला मायावी हा दैत्य बाह्य त्या ठिकाणी रावणाने प्रगट केलेला होता. आणि त्या ऐरावण रावणाला मारण्यासाठी प्रभू रामचंद्र रावणाने त्या ऐरावण दैत्याला सांगितले झोपवली, निद्रावस्थेमध्ये गेली. आणि त्या निद्रावस्थेमध्ये प्रभू रामचंद्र सुद्धा त्या निद्रावस्थेमध्ये गेले होते. तर प्रभू आपले पंचमुखी हनुमंतरायाने आपला अवतार धारण करून त्या ठिकाणी त्या गुहेमध्ये गेले, पाताळामध्ये गेल्याच्या नंतर त्या ऐरावणची जी कुलस्वामिनी होती देवी, त्या देवी पुढं म्हणजे त्या पाताळामध्ये 5 दिवे लावलेले होते. आणि त्या ठिकाणी आपले मारुतीराय त्या रामचंद्राला नेता येणार नाही. मग असं कोण करू शकतं की एका फुकेमध्ये 5 ठिकाणी लावलेले दिवे 5 बुजवेल म्हणून. तर त्यावेळेस आपल्या मारुतीरायांनी भगवंताचा धावा घेतला. भगवंताचा धावा घेऊन आणि स्वतःच भगवंताचा धावा करून स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले म्हणजे आपल्या मारुतीरायांनी पंचमुख अवतार धारण केला. त्याच्यामध्ये एक वानर आहे, त्याच्यामध्ये पुन्हा नरसिंह अवतार आहे, आश्व आहे, असे बरेचसे त्या ठिकाणी मारुतीरायांनी पंचमुख या ठिकाणी भगवंताचेच ते अवतार आहे आणि भगवंताचेच ते पंचमुख अवतार तयार झाले. आणि त्या 5 मुखांनी 5 दिवे इजवले आणि प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी नेलं, म्हणजे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला उठवलं कोणी तर मारुतीरायांनी. म्हणून आपण या ठिकाणी पंचमुखी मारुती महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. कारण की पंचमुखी अवतार ज्यावेळेस धारण केला होता त्यावेळेस आपल्या प्रभू रामचंद्रावर संकट आलं होतं. तसंच आपल्या कारण आपला मारुती आहे की भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये असतो. हृदयस्थ अर्जुन तिष्ठती सर्वस्य जहां मृदुसन्निविष्टो मतसुत्यान मपोहनंच म्हणजे भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये असतो. असा समभाव सर्वांच्या हृदयामध्ये आपण भगवान परमात्मा म्हणून सर्वांसोबत चांगलं वागलं पाहिजे. आणि या ठिकाणी आपण प्रभू रामचंद्राची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे झालं असं नाही, मारुतीरायांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे असं झालं नाही. कारण की मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली मंदिर बांधणं सोपं असतं पण तिची देखभाल करणं फार अवघड असतं. जसं आपण आपल्या लेकराची देखभाल करतो तशीच आपल्याला या मंदिराची स्वच्छता ठेवावी लागणार आहे, रोज या मंदिराची पूजा करावी लागणार आहे. आणि दर शनिवारी आपण या ठिकाणी पंचमुखी मारुतीरायांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली. आपल्या मारुतीच्या मंदिरामध्ये हनुमान चालीसा करायची. नाही कोणत्या बाहेरच्या गावचे आले तर आपण स्वतः या ठिकाणी नाही कोणी आला गावात तर आपली कमिटी ना प्रत्येक कमिटीने एक सदस्य यायचं आणि आपल्या मारुती पुढे शनिवारी हनुमान चालीसा करायची. आणि या स्थितीला पुढच्या वर्षी ना आपण जसा आपला जन्म झाला आपण म्हणतो की आपण आपला वाढदिवस साजरा करतो, अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करतो, तसंच या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार आपल्याला वर्धापन दिन सुद्धा साजरा करावा लागेल. असे दरवर्षी या छोटी नागीन हिंदू समाजाच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानतो की कारण तुमच्या या छोट्या या गावामध्ये कमी संख्या असताना सुद्धा या ठिकाणी तुम्ही हनुमंताच्या शक्तीने प्रभू रामचंद्राच्या शक्तीने सत्संतांच्या आशीर्वादाने आणि ब्राह्मण देवताच्या मंत्रोच्चाराने या ठिकाणी हा सोहळा आपल्या या ठिकाणी छोट्या नगरीमध्ये संपन्न झाला. कमी संख्या असताना सुद्धा एवढा भव्य सोहळा या ठिकाणी संपन्न झाला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार या ठिकाणी मानतो. आणि या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी मूर्तीमध्ये प्राण आणला असे लक्ष्मणकांत शास्त्री यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. तसेच त्यांचे सहकारी सर्वच ब्राह्मण देवता सर्वांच्या चरणावर हा आपला नारा बंद झाला नाही पाहिजे.
या हेतूने आम्ही या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतोय. जय श्रीराम. आता सर्वांना 3 सूचना आहेत, लक्षपूर्वक ऐका. फार मोठा सोहळा या ठिकाणी साधू संतांचा आणि ब्राह्मण समाजाच्या आशीर्वादाने संपन्न झालेला आहे. असंच सर्व धर्मकार्यासाठी सर्व भाविकांनी असं सहकार्य केला तर लवकरच आपण या राम मंदिरचा सुद्धा जीर्णोद्धार करू. भगवान श्री रामचंद्र भगवान की जय. आता फक्त इतकी मोठी पूजा आहे आणि पवित्र पूजा आहे, कोणाचाही पादास्पर्श याला झाला नाही पाहिजे. यासाठी महाप्रसाद घेताना अत्यंत काळजीपूर्वक चपला तिकडे ठेवा, शिस्तीने आतमध्ये गेलं पाहिजे. मंडळ अजून जागृत आहे. त्यानंतर हनुमंताचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर प्रसाद म्हणून सर्वांना श्री राम मंदिर जवळ बुंदीचा प्रसाद जो आवडता प्रसाद आहे सर्वांना देण्यात येणार आहे. म्हणून सर्वांनी महाप्रसादासाठी पुढे यावे आणि युवकांनी या ठिकाणी वाढण्याचं काम करावे. हा पण एक मोठी सेवा आहे. पहिल्या महिलावर आतमध्ये जा आणि चला सर्व महिला मंडळ यांनी महाप्रसादासाठी आपल्या सभागृहामध्ये जा, शिस्तीमध्ये